खबर वही जो सच को दिखाएं। आपण पाहत आहात जनता न्यूज सेलू। आजची ब्रेकिंग न्यूज पहा। एका निरागस चिमुकलीवर अत्याचार आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या। वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ सेलू शहरातील मेडिकल चौकात सर्वपक्षीय पदाधिकारी, महिला, विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि या क्रूर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। आमची अशी मागणी आहे की जो हैवान आहे त्यांनी जे कृत्य केलं आहे, विकृती प्रवृत्तीचे लोक आहेत, यांना सरळ फाशी द्यायला पाहिजे किंवा सरळ जनतेची हवाली करायला पाहिजे। त्यामुळे त्यांचे सुद्धा जागेवर त्यांचा नाश होईल आणि लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी अशी आमची सर्वांची सेलूकरांची इच्छा आहे। मागणी ते झालेल्या 12 वर्षाच्या चिमुकलीला त्या असा जो निर्गुण अत्याचार करून जो निर्गुण हत्या केली, तर त्या नराधमावर महाराष्ट्र सरकार किंवा म्हणजे कायद्यातच चांगला एक असा कठोर एक कारवाई याच्यात करणं गरजेचे आहे। जर समजा याच्यामध्ये कुठला जर काही आड येत असेल तर त्याच्यावर असं कायद्यात अशी तरतूद करा की जेणेकरून यानंतर असा एक सबब झाली पाहिजे किंवा याच्यानंतर अशा पद्धतीचा कोणी गुन्हाच करू शकला नाही पाहिजे आणि केस घ्यायला नाही पाहिजे। पण आपल्या इथे लोकशाही असल्यामुळे हा तर गुन्हा पब्लिकच्या समोर त्याला पेश करायला पाहिजे होता, पण लोकशाहीमध्ये असं होत नाही। पण लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे हीच आमची कळकळीची विनंती आहे। आपल्या वर्धा जिल्ह्यासारख्या आपल्या या गांधी जिल्ह्यामध्ये असं होते याची खूप आम्हाला दुःख खंत वाटते। आज सेलू तालुक्यामध्ये संपूर्ण सेलू तालुक्यातील ग्रामीण क्षेत्र, शहरी भाग याच्यातून संपूर्ण विद्यार्थी, व्यापारी वर्ग सोबतच संपूर्ण जेवढेही एक समाजाविषयी एक तळमळीचा एक वाटते ते सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे। पुन्हा लोक येत आहे, आपली एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देत आहे। या ठिकाणी हे जे प्रकरण आहे लवकरात लवकर हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावे। मान्य पोलीस जिल्हा अधीक्षक साहेब यांना मी एक कळकळीची विनंती करतो आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस व एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत हे प्रकरण लवकरात लवकर आम्ही याच्यातलं गांभीर्य घेऊन त्याच्यावर फाशीसारखी सजा व्हायला पाहिजे, तर जेणेकरून याच्यानंतर तरी कोणाची हिंमत अशी असावं नाही। कुठलंही हे प्रकरण घडताना याच्यात कोणती जातपात धर्म कोणता येत नाही, याच्यात फक्त चांगल्या आणि वाईटाचाच फरक असतो। म्हणून इथं उपस्थित असलेल्या सर्वांना सांगतो आणि जेवढेही लोक आज माझे बाईट बघत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घेऊन घ्या की आपलं अशा पद्धतीचं हे कार्य असं होणार नाही कधी, याची दक्षता घ्या आणि सर्व आपल्या पाल्यांना, आपल्या बालकांना समजून सांगा, गुड टच, बॅड टच अशा पद्धतीचा आपल्या घरी समजून सांगा। आम्ही त्याबद्दलचा आम्ही सेलूवासियांच्या पद्धतीने आम्ही त्याचा कार्यक्रम शाळेमध्ये जाऊन आम्ही करणारच आहे, ज्यांना या गोष्टीचे हे राहत नाही। आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही एक आव्हान करतो की अशा पद्धतीचं कोणी तुमच्या सोबत करत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या शिक्षकांसोबत व आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत आपण आपले प्रकरण सांगितलं पाहिजे का। अटक करण्यात आलेल्या आरोपी राहुल राजू मडावी याला न्यायालयाने दोषी ठरवल्यास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। समाजाला हादरवून टाकणाऱ्या अशा घटनांविरोधात कठोर कारवाई होणे हीच काळाची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। गणेश खोडके, मुख्य संपादक, जनता न्यूज, सेलू।